I welcome you all in Standard 12th. As you all are familiar with me, I am your maths teacher, myself, Pallavi Paul. कसे आहात सगळे? I hope you all are safe and fine at home. 12वी म्हटलं की थोडं टेन्शन येतं, कारण जीवनातला तो टर्निंग पॉइंट असतो. आणि ॲक्च्युली तर आता असं झालंय की सगळ्यांच्याच जीवनाला एक मोठा टर्न दिला या कोविड-19ने. ठीक आहे, घाबरायचं काम नाही. आपण सगळे मिळून त्याच्याशी फाईट करूया आणि पुन्हा उभं राहूया. त्याच्यात एक अजून तुम्हाला थोडं टेन्शन आलं असेल की सिलेबस बदललाय, नवीन सिलेबस कसा असेल, अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, काहीही काळजी करायची नाही. आम्ही सगळे टीचर्स तुमच्या सोबत आहोत आणि त्यासाठीच आजपासून आम्ही ऑनलाईन लेक्चर सुद्धा सुरू केलेले आहेत. तर 12वीच्या पेपरमध्ये जेव्हा तुम्ही मॅथ्स सब्जेक्ट घेतला आहे त्याच्यामध्ये 20-80 असं पॅटर्न आहे. म्हणजे 80 मार्क्स तुम्हाला रिटर्नसाठी आहे आणि 20 मार्क्स जे असतात ते तुमचे प्रॅक्टिकल्सचे असतात. ओके, सो लेट्स मूव्ह. हाऊ मेनी चॅप्टर्स इन युअर टेक्स्टबुक? बुक्स ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही ते घ्या. आपल्या मॅथ्स बुक्समध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट्स आहेत. न्यू सिलेबसमध्ये ॲक्च्युली पार्ट 1 मध्ये 9 लेसन्स होते, आता ते फक्त 7 आहे. म्हणजे थोडा अभ्यास तुमचा कमी झालेला आहे. टोटल 8 चॅप्टर्स आहे. मागच्या वर्षीच्या सिलेबसपर्यंत इथे 9 चॅप्टर्स होते. म्हणजे तसा विचार करायला गेलं तर आता तुमचे इथले 2 आणि इथला 1 असे 3 लेसन्सचा अभ्यास थोडा कमी झालाय. पण ॲक्च्युली इथला जो एक लेसन होता तो त्यांनी इथे मर्ज केला आहे. असे मॉडिफिकेशन झालेले आहेत, ते मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतेच आहे. तर पार्ट 1चा आपला मार्क्स आहेत 40 मार्क्स आणि पार्ट 2 साठी आहेत 40 मार्क्स. म्हणजे 40 मार्क्सचे प्रश्न जे असणार आहे, क्वेश्चन जे असणार आहे ते पार्ट 1 मधनं येणार आहे आणि 40 मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते पार्ट 2 मधले. त्याच्यामध्ये टोटल 7 चॅप्टर्स आहे. पहिलं आहे मॅथमॅटिकल लॉजिक, सगळ्यात इझी चॅप्टर आहे आणि जवळजवळ 6 मार्क्स कॅरी करत होता ते. सेकंड आहे मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, वेक्टर्स, लाईन्स अँड प्लेन, लिनियर प्रोग्रामिंग LPP. हे सगळे झाले पार्ट 1चे. इट कॅरीज 40 मार्क्स इन अ क्वेश्चन पेपर. In part 2 there are 8 chapters. First is differentiation, second application of derivatives, integration. आपण 11th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी डिफरन्शिएशन की हे लर्न केलेलंच आहे. त्याच्या पुढचं चॅप्टर जे आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स, इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रल, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. ऍक्च्युली हे जे 3 पार्ट्स आहेत, हे 3 चॅप्टर जे आहेत, जर एकदा आपण डिटेल स्टडी इंटिग्रेशनची केली तर त्याच्यावरच डिपेंड असं डेफिनाइट इंटिग्रल आहे. डेफिनाइट इंटिग्रल त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. म्हणजे हे जर आपलं स्टडी झालं तर त्याचं ऍप्लिकेशन डे टू डे लाईफमध्ये किंवा डे टू डे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसं केलं जातं ते सगळं ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रलमध्ये मेन्शन केलेलं आहे. डिफरेन्शिएशन इक्वेशन्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये पण लर्न केलेलं आहे, 11th मध्ये पण त्याचा थोडाफार पार्ट आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. सो अशा प्रकारे आपल्याला 7 आणि इकडचे 8 असे टोटल 15 चॅप्टर्स लर्न करायचे आहेत. सो फ्रॉम नेक्स्ट व्हिडिओ आय एम गोइंग टू स्टार्ट पार्ट 1 दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक.